नकोस डॅड. मला तुला असं बघून अजिबात चांगलं नाही वाटत आहे. सांग ना, तू का ड्रिंक केलंस? सांग ना. संपलं संपलंय सगळं बाळांनो, संपलं. काय संपलंय रे? काही काय बोलतोयस तू? ए राजा, हा असं काय बोलतोयस तू? काय संपलंय? आणि का करतोयस तू असं? का स्वतःचं आयुष्य असं उद्ध्वस्त करतोयस? हे बे, एक दिवस या सगळ्या गोष्टी गमावून बसशील तू. आता गमवायला राहिलंय काय? का? संपलं संपलं सगळं. ते गेली मला सोडून. मला दूर गेली. तुम्ही घालवलं, तुम्ही घालवलं तिला. मायापासून चालते हो, चालते. कोण गेली? मला काय माहिती. काय बोलतोयस तू? कुणाबद्दल बोलतोयस? कोण गेली? सांग ना, कुणाबद्दल बोलतोयस? कोण गेली? सांग बरं, कोण गेली? मला असेल ना तुम्हाला आता. हा, गेली ना ती माझ्या आयुष्यातून. समजलं असेल ना आता. राजन, राजन उठ, उठ. मला सांग, कोणाबद्दल बोलतोयस तू? कोण गेली? कोण तुला सोडून गेली? सांग ना, कोणाबद्दल बोलतोयस तू? कोण? सांग, कोण गेली तुझ्या आयुष्यात? कोण गेली? थांबा की, कशाला उठवताय त्यासनी? त्यांना आराम करू द्या. झोप लागली, आराम झाला की येईल शुद्ध त्यासनी. नका उठू. वा, तू माझ्यापेक्षा मोठी ना, तुला सगळंच कळतं. आणि मोठी, उठू नका म्हणून सांगते. काय आम्हाला काही काळजी नाहीये का? आम्ही काही शत्रू आहोत का त्याचे? ग्रॅनी, चांगलंच बोलते. काम डाऊन प्लीज, काम डाऊन. तू प्लीज इथून जा. आता त्याला झोपेची गरज आहे. तू जा. तुम्ही पण झोपा ना. झोपा दोघी जाऊन झोपा. दोघी जा. तू पण जा. तू जा. तू जा. कमळी ऐक, आय एम सॉरी. हे बघ, ग्रॅनी आजी जे बोलली ना त्याच्यावर लक्ष नको देऊस. तुला माहितीये ना, ती ओल्ड झाली आहे. ती अशी किरकिर करत असते. आणि तिला पण आता या डॅडचं अशा बिहेवियरचं टेन्शन आलं असेल म्हणून असं बोलली असेल. आय टॉक टू हर, आय एक्सप्लेन हर. खरं तर मलाच डॅडचं खूप टेन्शन आलंय. वाईट वाटतंय त्याला असं बघून. टेक केअर डॅड. कसला? तो जे काही बोलत होता ते असंच बोलत नव्हता. त्याच्या बोलण्यानुसार असं सारखं मला जाणवायला लागलं की तो जे काही बोलतोय ते गौरीबद्दल बोलतोय. म्हणजे त्याच्या बोलण्यात मला तथ्य जाणवलं की गौरी त्याला कुठे भेटली असेल किंवा गौरीविषयी कोणी त्याला सांगितलं असेल किंवा त्याला काय कळलं असेल. तर हे कसं जाणून घेणार? म्हणजे आता बघ, मला एक सांग की म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही सोबत एकत्र असता किंवा नवरा बायको म्हणून एकत्र असता, तर त्याला गेल्या काही दिवसांमध्ये कोणाचा काही फोन आलाय का किंवा तो काही सांगून कोणाला भेटायला वगैरे गेलाय का किंवा काही वेळेला तुला काही न सांगताच कुठेतरी गेलाय, असं काही झालंय का? आई ऐक ना, मी काय म्हणते, मला अखंड आयुष्यभर हेच काम आहे का त्याच्या मागे मागे करणं? तो कुणाशी बोलतो, काय करतो याच्याशी मला काय घेणं देणं? करू दे ना त्याला काय करायचंय ते. तू ना कधी कधी अति करतेस. मूर्ख आहेस तू. मूर्ख शिरोमणी म्हटलं ना तरी कमी होणार नाही. पावळट आहेस तू, एक नंबरची. नवरा आहे ना तुझा, एकत्र राहता ना तुम्ही, मग माहित नको का तो काय करतो, कुठे जातो? आणि त्याच्या बाबतीत आपण असं गाफील राहून चालणारच नाहीये. आपल्याला त्याची सगळी माहिती असायला पाहिजे. तो कोणाला भेटतो आणि आता तो जे काही बोलत होता ते कोणाविषयी बोलत होता? काय तुझ्यासमोर काय डोकं फोडून काही उपयोग आहे का? ए बाय अनिका, नाही माझा हिच्यावर काही भरोसा नाही, कळलं ना? अगं नाही विश्वास ठेवू शकत मी. तुला काहीतरी करावं लागेल. आपल्याला जाणून घ्यावं लागेल की तो कुणाविषयी बोलत होता.
ते काही केलं तरी आपल्याला जाणून घ्यावंच लागेल. कसं करायचं आता, ती माहिती कशी कर. नाही, कमळी म्हणतीये ते बरोबरच आहे. तिला आता कॉलेजला जाता येणार नाही म्हणल्यावर मला तरी वर्गात लक्ष द्यायलाच पाहिजे. असं नाही झालं तर कमळीचा अभ्यास बुडेल. नाही नाही, कमळीचा अभ्यास बुडून चालणार नाही. हॅलो हॅलो ऋषी सर. निंगी, काय ग एवढ्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना तिकडे? वय वय सर, समजा ओके आहे. ऋषी सर, एक रिक्वेस्ट होती सर. काय बी झालं तरी कमळीचा अभ्यास बुडायला देऊ नका. तिलाच टेन्शन घेत बसली या. वाटलंच होतं मला. कधी 1 मिनिट सुद्धा लेक्चर बुडवत नाही. आता 8 दिवस तिचे लेक्चर्स बुडणार आहेत. सो टेन्शन तर तिला येणारच. हरकत नाही, मी करतो काहीतरी. तिचा अभ्यास बुडणार नाही ही माझी गॅरंटी. वय सर.